सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आपली आजची रेसिपी आहे चिकन बिर्याणी। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। इथे मी 1 वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ मीठ आणि लिंबाचा रस टाकून शिजवून घेतलेला आहे। यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, आपल्याला मसाला देखील ॲड करायचा आहे, त्यामुळे मी येथे 2च मिरच्यांचा वापर केलेला आहे। त्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा आणि 3 हिरव्या वेलच्या आणि 4 लवंगा मी येथे ॲड करून घेतलेल्या आहेत आणि याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। यानंतर मी पाण्यात केशर देखील भिजवून ठेवलेला आहे। केशर फक्त कलरसाठी वापरलेला आहे, त्यामुळे नाही घातलं तरीही चालेल। एका मातीच्या भांड्यामध्ये मी तेल ॲड करून घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरे फुलले की यामध्ये मी 3 मोठ्या आकाराचे कांदे उभे कापून टाकून घेतलेले आहेत। कांद्यांमध्ये सुरुवातीलाच आपल्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे। 1 ते 1.5 मिनिट आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचे आहे। टोमॅटो देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। टमाटे परतून झाल्यानंतर यामध्ये धने पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला आणि मटण मसाला ॲड करून घेतलेला आहे। मसाले फ्राय झाल्यानंतर यामध्ये मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण ॲड करून घ्यायचं आहे। हे वाटण 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन ॲड करून घ्यायचं आहे। चिकन देखील आपल्याला मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। चिकनचं अंगचंच पाणी सुटून चिकन येथे व्यवस्थितपणे शिजलं जातं। चिकन शिजल्यानंतर आपल्याला शिजवलेल्या भाताचे लेअर देऊन यावर केशर भिजवलेलं पाणी ॲड करून भाताचे लेअर द्यायचे आहे आणि पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे। पाहिजे असेल तर तुम्ही चिकनचे देखील लेअर देऊन घेऊ शकता। यानंतर मी यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी तयार आहे। तुम्हाला ही चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।